विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण दुसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण हे प्रकरण अभ्यासणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे दुसऱ्या प्रकरणाचं 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण. या पाठामध्ये ज्या काही नवीन महत्त्वाच्या संकल्पना आलेल्या आहेत त्या संकल्पनांचा आपण विचार करणार आहोत. त्या संकल्पनेच्या आधारे ज्या समस्याही निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांचा विचार करणार आहोत आपण. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जी संकल्पना आहे ती जागतिकीकरण ही अतिशय महत्त्वाची संकल्पना. 1990 नंतर सामाजिक बदल झाले, आर्थिक बदल झाले, राजकीय परिवर्तन झालं, सांस्कृतिक परिवर्तन झालं, वेगवेगळ्या क्षेत्रात परिवर्तन झालं आणि म्हणून जागतिकीकरणाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं. एक महत्त्वाची संकल्पना आहे जागतिकीकरण. आता जागतिकीकरण म्हणजे काय, कशाला म्हणायचं जागतिकीकरण, त्याची व्याख्या काय आहे, एक लक्षात घ्या. जागतिकीकरण म्हणजे राष्ट्राच्या भौगोलिक सीमा क्षेत्राच्या बाहेर, राष्ट्राच्या भौगोलिक सीमा क्षेत्राच्या बाहेर आर्थिक विकास करणे आणि आर्थिक प्रक्रिया राबविणे याला जागतिकीकरण असं म्हणतात. म्हणजे आर्थिक बाबींचा विकास, आर्थिक प्रक्रियांचा विकास आणि आर्थिक प्रक्रियांचा प्रसार विस्तार याला जागतिकीकरण असं म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या आपण जर पाहिली की राष्ट्राचे जे आर्थिक क्षेत्र आहे या राष्ट्राच्या आर्थिक क्षेत्राला जागतिक क्षेत्र मिळवून देणे याला सुद्धा जागतिकीकरण असं म्हणतात. राष्ट्राची जी आर्थिक स्थिती आहे, जो आर्थिक व्यवहार आहे, जी आर्थिक नीती आहे त्या आर्थिक नीतीला जागतिक स्तरावर आणणे, जगाच्या स्तरावर आपल्या नीतीला तिथं वापरणे, आर्थिक नीती तिथं राबविणे याला जागतिकीकरण असं म्हणतात. म्हणून महत्त्वाची संकल्पना आहे. एक लक्षात घ्या, जागतिकीकरण म्हणजे काय की एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राबरोबर व्यवहार प्रस्थापित करणे, मैत्री प्रस्थापित करणे, उद्योग व्यापार व्यवसाय या क्षेत्रामध्ये एक मुक्त संचार करणे, एक स्वातंत्र्य, एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रामध्ये गुंतवणूक करणे, एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाऊन व्यापार करणे, दुसऱ्या राष्ट्राने आपल्या राष्ट्रात येऊन कंपन्या प्रस्थापित करणे, कंपन्या स्थापन करणे, भारताने दुसऱ्या राष्ट्रात आणि दुसऱ्या राष्ट्राने भारतात किंवा आयात निर्यात होणे, या दोन देशांना जवळ करणे, दोन राष्ट्रांना जवळ करणे. जागतिकीकरणामुळं राष्ट्र जवळ आले. व्यापारामुळं, देवाणघेवाणमुळं, आयात निर्यातीमुळं एक मुक्त व्यापार, मुक्त संचार आणि ह्यामुळं बाजारपेठा उपलब्ध झाल्या. एकमेकांच्या सहकार्यानं एकमेकांचा विकास करणं हे जागतिकीकरणाचं खरं फलश्रुत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जागतिकीकरण म्हणजे एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रात व्यापार करणे, दुसऱ्या राष्ट्राने आपल्या राष्ट्रामध्ये काही सुविधा पुरविणे, काही व्यापार करणे, कारखानदारी निर्माण करणे, उद्योग व्यवसाय चालू करणे, मुक्त संचार, स्वातंत्र्य याला जागतिकीकरण असं म्हणतात. मनुष्यबळाचा मुक्त संचार करणे, आपण दुसऱ्या राष्ट्रामध्ये माल पाठविणे, दुसऱ्या राष्ट्राने आपल्याकडे माल पाठविणे, कसलेही निर्बंध नसणे, कसलेही बंधनं नसणे याला म्हणायचं मुक्त व्यापार. आणि मग मुक्त व्यापार सुरू झाल्यानंतर
आर्थिक जे चलन आहे हे आर्थिक चलन याचा आर्थिक चलनाचा एक फुगवटा होतो. कोणतंही राष्ट्र पूर्णपणे स्वावलंबी नसतं. एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राची मदत घ्यावीच लागते. आपले भारत हा देश विकसनशील राष्ट्र आहे आणि म्हणून भारताला विकास साध्य करायचा होता, आर्थिक विकास साधावयाचा होता, उद्योग व्यापार व्यवसायामध्ये प्रगती साधावयाची होती. म्हणून दुसऱ्या राष्ट्राबरोबर व्यवहार करणं, दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाऊन भांडवल गुंतवणं, दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाऊन कंपन्या स्थापन करणं, आपल्यातलं जे भारतातलं प्रॉडक्ट आहे, ज्या वस्तू आहेत, फेमस जे काही माल आहे तो परराष्ट्रात नेणे, तिथे तयार करून तिथे विकणे, किंवा परराष्ट्रीय जे कंपन्या आहेत त्यांना भारतात बोलावणे, ज्यांना आपण बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणतो, त्या इथे चालविणे, या व्यवहाराला, या देवाणघेवाणाला, या मुक्त अर्थव्यवस्थेला जागतिकीकरण असं म्हणतात. आता जागतिकीकरणामुळं राष्ट्र जवळ आले, प्रत्येक राष्ट्र एकमेकाच्या संपर्कात आले, सीमारेषेचे बंधनं तोडून बाहेरच्या राष्ट्रामध्ये येऊन हा प्रवास सुरू झाला, हा व्यापार सुरू झाला. काही सामाजिक चळवळी म्हणा या बदलत्या सीमारेषेला वेगळ्या स्वरूपामध्ये घेऊ लागली, वेगळ्या समस्येमध्ये घेऊ लागली. आता राष्ट्र राष्ट्राला भेटल्यानंतर, राष्ट्र राष्ट्र व्यापारामध्ये आल्यानंतर मग राष्ट्रवाद कुठे? राष्ट्रवादावर काही प्रश्नचिन्ह आहे का? राष्ट्रवाद कुठे कमी होतोय का? राष्ट्रवाद म्हणजे काय? राष्ट्राचा अभिमान. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राचं स्वातंत्र्य. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राचं सार्वभौमत्व हे कायम राखणं. मग राष्ट्र राष्ट्रामध्ये जवळ आल्यामुळं या सार्वभौमत्वाला तडा गेला नाही, सार्वभौमत्व कायमच राहिलं, स्वातंत्र्य कायम राहिलं, अबाधित राहिलं. प्रत्येक देशाचं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित राहून एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांच्या जवळ जाऊन मुक्तपणे व्यापार करत राहिलं. त्यामुळं आपण प्रत्येक राष्ट्राचं जे सार्वभौमत्व आहे ते कायम राहिलेलं आहे आणि जागतिकीकरणाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले. आज पहा, भारतामध्ये अनेक देशांच्या कंपन्या कार्यरत आहेत आणि भारताच्या कंपन्या बाहेर आहेत. आज मुक्त व्यापार आहे. भारताचा माल बाहेर पाठवला जातो. शेतीमाल असेल, फळं असेल, फुलं असतील किंवा आणखीन कुठले वस्तू असतील ते परराष्ट्रामध्ये पाठवलं जातं. भारतातला चहा निर्मितीचा महत्त्वाचा हा आपला उद्योग आहे, रबर आहे, कोळसा आहे, हा बाहेर पाठवला जातो आणि बाहेरून सुद्धा काही आपल्याकडे आयात होते, आपण निर्यात करतो. तर हे जे व्यापार आहे हे मुक्त व्यापार आहे, त्याला जागतिकीकरण असं म्हणतात. लक्षात घ्या, जागतिकीकरण फार महत्त्वाची संकल्पना आहे, महत्त्वाची संज्ञा आहे आणि ती आपण लक्षात घेतली पाहिजे. जागतिकीकरणामुळेच आज आपण बाजारामध्ये परराष्ट्रीय कंपन्यांच्या वस्तू पाहत आहोत, बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशामध्ये पाहत आहोत, आपल्या कंपन्या परराष्ट्रामध्ये आपण तिथे प्रगतीपथावर असलेल्या पाहत आहोत. याचं एकमेव कारण आहे कारण जागतिकीकरणाला मिळालेलं प्रोत्साहन, राष्ट्राला एकत्रित आणण्याचं हे प्रोत्साहन, त्याचबरोबर आयात निर्यात देवाणघेवाण व्यापार उद्योग व्यवसाय याला चालना मिळण्यासाठी केलेली ही योजना म्हणजेच जागतिकीकरण होय. जागतिकीकरणामुळं राष्ट्रामध्ये एक परस्पर स्वावलंबन निर्माण झालं. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांना मदत करू लागलं आणि एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांना सेवा सुविधा पुरवू लागलं, तिथे भांडवल गुंतवू लागलं. विविध कंपन्यांच्या माध्यमातून ही राष्ट्र व्यापार उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून जवळ आली. हे जागतिकीकरणाचं आपण स्वरूप पाहिलं. मात्र या जागतिकीकरणाचा परिणाम हा मुद्दा महत्वाचा राहिला. आता जागतिकीकरणाचा परिणाम कुठं कुठं झाला, कोणत्या कोणत्या घटकावर बदल झाला, जागतिकीकरणामुळे कुठं कुठं बदल घडून आला हेही पाहणं महत्वाचं आहे. कारण जागतिकीकरण झालंय खरंय, कुठल्याही गोष्टीला फायदे आणि तोटे अशी बाजू असते. आता जागतिकीकरणाचा तर स्वीकार केला आपण, आता त्या जागतिकीकरणातून फायदा काय झालाय?
बदल कशात झालाय हे आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवातीला आपण आर्थिक बदल काय झाला, आर्थिक घटकावर परिणाम काय झाला, सगळ्यात महत्वाचा घटक आहे आर्थिक घटक. कारण आर्थिक बाजू विकसित झाली, आर्थिक बाजू सुधारली, तर कुठं सुधारली, कशी सुधारली, कोणत्या स्वरूपात सुधारली हे आपल्याला पाहावं लागेल. बघा, जागतिकीकरणामुळं भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं. आता भांडवल गुंतवणूक म्हणजे काय? इंग्लंडने भारतामध्ये गुंतवणूक करणे, वेगवेगळ्या माध्यमातून प्रकल्प उभा करणे, कारखानदारी काढणे किंवा विमानतळ उभारणे, अशा वेगळ्या क्षेत्रामधून म्हणजे भांडवल गुंतवणूक करणे. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रामध्ये पैसा गुंतवणूक करणे, मग ते कंपनीच्या माध्यमातून असेल किंवा आणखी कुठल्या सेवा सुविधांच्या माध्यमातून असेल. कारण प्रत्येक राष्ट्राला विकासाची गरज आहे. भारत तर विकसनशील देश आहे आपला, त्यामुळं औद्योगिक आर्थिक हे विकास करणं गरजेचं. म्हणून भारताने परराष्ट्रामध्ये भांडवल गुंतवणूक करणे आणि परराष्ट्राने भारतात भांडवल गुंतवणूक करणे, या जागतिकीकरणामुळं मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे मुक्तपणे मुक्त संचार, भांडवल गुंतवायला मुक्त संचार झाला. आणि त्यामुळं प्रत्येक राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रामध्ये असं भांडवल गुंतवणुकीचं एक महत्वाचं कार्य या जागतिकीकरणाच्या माध्यमातून घडत आलं. म्हणून आर्थिक बदलामध्ये पहिला बदल घडला भांडवल. आता भांडवल म्हणजे काय? पैसा, आर्थिक बाब. कुठलाही व्यापार करत असताना, कुठलाही उद्योग करत असताना आर्थिक भांडवल मजबूत पाहिजे, तरच तो व्यवसाय करता येतो. मग कल्पना करा, आपल्याकडे मोठा प्रकल्प उभा करायचा आहे, पण आपल्याकडे तेवढी क्षमता नाहीये, आर्थिक परिस्थिती नाहीये. मग अशा वेळेला आपण दुसऱ्यांना म्हणणार, ठीक आहे तुम्ही या आणि आमच्याकडे हा व्यवसाय उद्योग व्यवसाय तुम्ही चालू करा, आमची जागा आहे, बाकीची आमची तुम्हाला मदत मिळेल, मनुष्यबळ सुद्धा मिळेल, पण तुमचं आर्थिक भांडवल घेऊन या आणि हा उद्योग व्यवसाय चालू करा. याच माध्यमातून इंग्लंडने प्रचंड भांडवल आपल्याकडे गुंतवणूक केली, अमेरिकेनं आपल्या भारतामध्ये गुंतवणूक केली, भारताने सुद्धा परराष्ट्रामध्ये रिलायन्स सारख्या, टाटा सारख्या अशा कंपन्यांनी तिथे गुंतवणूक केली. आता आपण नाव नेहमीच ऐकतो, धीरूभाई अंबानीचे 2 मुलं आहेत. आज या धीरूभाईच्या मुलांनी आज विदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रिलायन्सच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली, तिथं भांडवल गुंतवलेलं आहे. आणि अशा प्रकारे या भांडवल गुंतवणुकीचा हा मुद्दा. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे, भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये जागतिकीकरणाच्या माध्यमातून सुरू झाली. केवळ एवढ्यावरच विस्तार थांबला नाही. मी मगाशीच म्हटलं, प्रत्येक राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रामध्ये भांडवल गुंतवलं, पैसा गुंतवला, कंपन्यांच्या माध्यमातून असेल किंवा सेवा सुविधांच्या माध्यमातून असेल. नंतर व्यापार क्षेत्र संकल्पनेमध्ये बदल झाला, व्यापार क्षेत्र संकल्पनेत बदल झाला गेला. आता व्यापार संकल्पनेत बदल कसा झाला? 1995 ला जागतिक व्यापार संघटना स्थापन झाली. जागतिक व्यापार संघटना 1995 ला जागतिक व्यापार संघटना स्थापन झाली. हा फार मोठा बदल झाला. जागतिकीकरणाला आणखीन पाठबळ मिळालं. काय झालं? या जागतिक संघटनेच्या माध्यमातून, व्यापार संघटनेच्या माध्यमातून जागतिक व्यापाराला प्रोत्साहन मिळालं गेलं, किंवा जागतिक व्यापारामध्ये ज्या काही समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या अडचणी सोडविण्याचं काम ही संघटना करू लागली. विशेष म्हणजे प्रोत्साहन देणे, वादविवाद व्यापाराविषयक असतील, देवाणघेवाणविषयक असतील, आयात निर्यातीबद्दल असतील, जर काही समस्या राष्ट्रामध्ये निर्माण झाल्या असतील, काही विवाद असतील त्याच्यामध्ये, तर ते विवाद सोडविणे, संवाद साधणे,
व्यापार क्षेत्रावर चर्चा करणे, यासाठी जागतिक व्यापार संघटना काम करू लागली. आणि विशेष म्हणजे फार मोठं प्रोत्साहन या जागतिकीकरणाला या संघटनेच्या माध्यमातून मिळू लागलं. आणि प्रत्येक राष्ट्रांच्या समस्या सोडून त्यांना प्रेरित करणं, त्यांना प्रोत्साहित करणं, एवढंच नव्हे, यामुळं काय झालं, सेवा क्षेत्रांची भर निर्माण झाली. सेवा क्षेत्र, आतापर्यंत पाहिलं आपण भांडवल गुंतवलं, त्याचबरोबर व्यापार क्षेत्रामध्ये समस्या सोडवण्यासाठी जागतिक व्यापार संघटना स्थापन झाली. पुन्हा सेवा क्षेत्रामध्ये वाढ झाली. आता बघा, सेवा क्षेत्र म्हणजे काय, बँका, विमा, या कंपन्या पुढे आल्या. विदेशातल्या बँका, विदेशातल्या विमा कंपन्या या सेवा सुरू झाल्या. म्हणजे भारतातील बँक परराष्ट्रामध्ये, परराष्ट्रातल्या बँका भारतामध्ये. एवढंच नव्हे तर विमा कंपन्या जे आहेत, भारतातील विमा कंपनी परराष्ट्रामध्ये, परराष्ट्रातली विमा कंपनी भारतामध्ये, म्हणजे या विमा कंपन्याच्या माध्यमातून सेवा सुरू झाली. म्हणजे चलनाला गती मिळाली, आर्थिक व्यवहार पुन्हा भरभराटीचा होऊ लागला. एवढंच नव्हे तर आणखीन कुठं गुंतवणूक केली, आर्थिक भांडवल गुंतवत असताना कंपन्याच्या माध्यमातून, व्यापार उद्योगाच्या माध्यमातून गुंतवणूक केली, त्याचबरोबर बँकाच्या माध्यमातून गुंतवणूक केली, विमा कंपन्याच्या माध्यमातून गुंतवणूक केली. आणि विशेष म्हणजे की मोठी बंदरे, आता मोठी बंदरे असतील, जहाज असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये आल्या. आणि त्यांनी मालाची ने-आण करण्यासाठी मोठी जहाजे निर्माण करण्याचा प्रकल्प उभा केला, विविध प्रकल्प या ठिकाणी उभा केले त्यांनी. आणि विशेष म्हणजे या व्यापार संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा पुरवण्यास संधी मिळाली आणि विकास होत गेला. प्रत्येक राष्ट्राचा आपापल्या क्षेत्रामध्ये सुविधा पुरविण्याचा विकास होत गेला. त्याच्याही पुढे अजून एक प्रगती अशी झाली, तिसरा जो बदल झाला, तिसरा सगळ्यात मोठा बदल याच्यामध्ये म्हणावा लागेल आपल्याला, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय, ज्याला आपण बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणून, मगाशी मी उल्लेख केला या शब्दाचा, बहुराष्ट्रीय कंपन्या, याला प्रोत्साहन मिळालं. ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय म्हणजेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय झाला. 1990 पर्यंत विविध आर्थिक व्यवहारावर ते सरकारी नियंत्रण होतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार होत नसत. पण 1991 किंवा 1991 नंतर हे आर्थिक निर्बंधनं उठविण्यात आली. काही खाजगी ज्या कंपन्या होत्या, खाजगी कंपन्या, त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि अशा खाजगी कंपन्या केवळ आपल्या देशात नाही तर त्या परराष्ट्रात सुद्धा जाऊन तिथे आपलं कार्य करू लागल्या. म्हणजे खाजगी कंपन्या ज्या आहेत, या खाजगी कंपन्या परराष्ट्रात सुद्धा चालल्या आणि तिथं आपला व्यवसाय करू लागल्या. जसं आता बिर्लाची कंपनी असेल, विप्रो कंपनी असेल, टाटा कंपनी असेल, त्याचबरोबर बजाज कंपनी असेल, या कंपन्यांनी भारतामध्ये जी सेवा देत होते तीच सेवा दुसऱ्या राष्ट्रामध्ये द्यायला सुरुवात केली. आणि त्याचप्रमाणे परराष्ट्रातील सुद्धा काही कंपन्या, खाजगी कंपन्या भारतात आल्या आणि त्यांनी सुद्धा विमानतळाच्या माध्यमातून
की मोठी बंदरे बांधण्याच्या माध्यमातून किंवा जहाजे निर्माण करण्याच्या माध्यमातून व्यापार क्षेत्राला सेवा सुविधांना प्रोत्साहन मिळावं, सेवा सुविधा मिळाव्यात याच्यासाठी ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झाला. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात पुढे आल्या गेल्या, जेणेकरून अटल बिहारी वाजपेयी यांनी असं म्हटलेलं होतं की आज भारत बहुराष्ट्रीय कंपन्यांवर आधारित आहे, परंतु भारत हा स्वावलंबी बनला पाहिजे, स्वतःच्या कंपन्या आपल्या भारतात निर्माण झाल्या पाहिजेत असं अटलजींचं म्हणणं होतं. परंतु भांडवल जे आहे, आर्थिक भांडवल, तेवढी भांडवल व्यवस्था भारताकडे नाही. म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपण जवळ केलं गेलं, जोपासलं गेलं, जेणेकरून आपला भारताचा विकास व्हावा. मग ते रस्ते बांधणीचा विकास असेल, पूल बांधणीचा विकास असेल, किंवा एखाद्या विमानतळाच्या संदर्भातला विमानसेवेचा विकास असेल, किंवा आणखीन छोटे मोठे उद्योग व्यवसाय असतील, मॉल्स असतील, किराणा दुकान असेल, किंवा आणखीन कुठले व्यवसाय असतील, हे परराष्ट्रीय कंपन्यांना प्रोत्साहन देऊन, किंवा मेडिकल असेल, अशा दुकानांना प्रोत्साहन देऊन भारतामध्ये हे व्यवसाय चालू केले. आणि म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांचं फार मोठं जाळं पसरलं गेलं. भारतामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या आणि भारतातल्या कंपन्या परराष्ट्रात गेल्या. एक मोठा बदल या जागतिकीकरणामुळे घडून आला गेला. आपण आतापर्यंत आर्थिक बदल कोणते कोणते घडले ते पाहिले. बघा, नीट लक्षात घ्या. जागतिकीकरणाचा जो परिणाम आपण पाहिला त्यातला पहिला बदल आपण पाहिला आर्थिक बदल. आर्थिक बदलामध्ये कोणते मुद्दे घेतले? भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं, मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक झाली. नंबर 2, व्यापार क्षेत्र संकल्पनेमध्ये बदल झाला. व्यापारी संघटना स्थापन झाली, जेणेकरून समस्या सोडविणं, अधिक प्रोत्साहन देणं. त्यानंतर पुन्हा मोठ्या सेवा क्षेत्रामध्ये भर पडली, बँका आल्या, वेगवेगळ्या विमा कंपन्या आल्या, त्याचबरोबर मोठी बंदरे, जहाज, अशा मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र सुरू झालं. आणि विशेष म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जाळं मोठ्या प्रमाणात निर्माण झालं. हा आर्थिक बदलांचा हा भाग आपण इथे या सुरुवातीला आपण अभ्यास केला आहे. जागतिकीकरणाचा आपण आर्थिक बदलावर परिणाम पाहिला. आर्थिक बदल कोणता कोणता झाला पाहिला आपण. भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं, व्यापार क्षेत्रामध्ये वाढ झाली, त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटना स्थापन झाली आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जाळं पसरलं. आणि याच्यातून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आर्थिक गुंतवणूक वाढली, व्यापार वाढला, नफा वाढला, उत्पादन वाढलं, सेवा सुविधा प्राप्त होऊ लागल्या. प्रत्येक राष्ट्राला विकासाला चालना मिळाली, संधी मिळाली. आणि एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रामध्ये पैसा गुंतवून मोठ्या प्रमाणात व्यापार उद्योग करू लागला. हा बदल पाहिला आपण, आर्थिक बदल. पण आता आर्थिक बदलांचा माणसावर झालेला परिणाम हे झालं. आर्थिक क्षेत्रामध्ये बदल झाला मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठा प्रचंड असा आर्थिक क्षेत्रामध्ये बदल झाला. पण आर्थिक बदलांचा माणसावर काय परिणाम झाला? फार मोठा बदल झाला गेला. तो बदल फार महत्वाचा आहे. पहिला बदल आपण पाहतोय, कुशल, अर्धकुशल तरुणांना रोजगाराची संधी. बहुराष्ट्रीय कंपन्या आल्यामुळं, वेगवेगळे उत्पादनं समोर आल्यामुळं जे काही कुशल कारागीर आहेत, काही अर्धकुशल आहेत, म्हणजे जे ट्रेंड आहे, अनट्रेंड आहे, जे काही अर्धकुशल आहेत, कुशल आहेत, अशा कारागिरांना परराष्ट्रामध्ये सुद्धा रोजगाराची संधी मिळाली. तिथे काम मिळालं गेलं त्यांना, त्यांच्या कलाकुलांना वाव मिळाला गेला. आणि म्हणून युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये अशा वेगवेगळ्या देशात तरुणांना जाण्याची संधी मिळाली. आणि तिथे आपलं कौशल्य पणाला लावून ती आपली कला तिथे ते अवगत करत असत, किंवा तिथे आपल्या त्या वस्तू त्या दाखवत असत, तयार करत असत, किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळाली, त्यांच्या कला कौशल्याला चालना मिळाली. त्यांना 2 पैसे प्राप्ती देणारा रोजगार मिळाला. आता व्यापार क्षेत्र वाढल्यामुळे प्रवासी वाहतूक वाढली, म्हणजे प्रवासाची साधनं वाढली. आता प्रवासाची साधनं म्हटल्याबरोबर मग जे काही तिथं
मनुष्यबळ लागणार आहे कामाला, एक कारागीर म्हणून किंवा वर्कर म्हणून किंवा त्यातला एक तज्ज्ञ म्हणून किंवा एखाद्या कंपनीमध्ये जी एक शृंखला असते काम करणाऱ्यांची, त्यामुळं कुशल अर्धकुशल अशा तरुणांना रोजगाराची फार मोठी संधी मिळाली गेली. हा त्यातला मोठा बदल झाला. उद्योग व्यवसायामध्ये वगैरे अशा लोकांना कामाची सवय तिथं संधी मिळाली गेली. नंबर 2, हा फार मोठा आणखीन एक बदल आपण समोर घेतोय, स्पर्धा. स्पर्धा वाढली. आता स्पर्धा वाढली, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मोठे मोठे मॉल्स आले, मोठमोठे दुकानं आले. आता मोठे दुकानं, मोठे मॉल्स, मोठे मोठे जे फळांचे मोठे त्यांचे दुकानं असतील किंवा आणखीन कुठल्या त्यांच्या सुविधा असतील, मग यांच्या तोडीस तोड जे छोटे दुकानदार आहेत, छोटे दुकानदार, त्याचबरोबर व्यावसायिक किंवा हे छोटे असलेले व्यवसाय, आता शहरामध्ये मोठे मोठे दुकानं आल्यानंतर, कारण त्यांच्या सुविधा तशाच आहेत. आपण पाहिलो सहज सुपर मार्केटमध्ये जर गेलो आपण तर लक्षात घ्या, आपल्याला वस्तू घ्यायच्या आहेत, तिथं वस्तू लावलेल्या असतात. विश्व सुपरमध्ये म्हणा किंवा आणखीन कुठं म्हणा, तिथे गेल्यानंतर आपण काय करतोय, गाडा घेतो तिथला, आणि त्या गाड्याला असं फिरवत जी वस्तू पाहिजे, जे घ्यायचं आहे आपल्याला ते घेऊन आपण टाकत असतो. आणि तो फिरवत फिरवत इकडून तिकडून कुठेही, किंवा आपल्या डीमार्टमध्ये असू द्या, विश्व सुपरमध्ये असू द्या, ही जी सेवा देण्याची जी सुविधा आहे. मग आता मला एक सांगा की मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अशा प्रकारच्या सुविधा मिळू लागल्या, म्हणून छोट्या दुकानदारांनी सुद्धा अशा सुविधा सुरू केल्या. मग आता मोठ्यांच्या बरोबरला यायचं असेल तर आपण स्पर्धा केली पाहिजे. मग त्यांच्यासारखीच आपण सुविधा दिली पाहिजे, त्यांच्यासारखीच आपण सेवा दिली पाहिजे. मग ते मेडिकल्स असेल, किराणा दुकान असेल, छोटे उद्योग व्यवसाय असतील, यांनी पण मोठ्या मोठ्या दुकानदाराच्या किंवा मॉल्सच्या स्पर्धेला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी, त्यांच्या बरोबरीला येण्यासाठी, ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी, आपला माल अधिकाधिक विकण्यासाठी, लोकांनी मोठ्या दुकानाकडे जाण्यापेक्षा आपल्याकडेच यावं, यासाठी त्यांनी सुद्धा घरपोच सुविधा सुरू केल्या. तुम्ही ऑर्डर द्या, तुमच्या घरापर्यंत माल मिळेल, किंवा इथे आलात तुम्हाला पाहिजे ते हवं ते या ठिकाणी असं मिळेल. या सुविधा माफक दरामध्ये छोट्या दुकानदाराकडून, छोट्या व्यावसायिकाकडून मिळू लागल्यामुळं, विशेष म्हणजे कुशल अर्धकुशल तरुणांना संधी तर मिळालीच, त्याचबरोबर छोट्या दुकानदारांमध्ये सुद्धा एक स्पर्धा वाढली, आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा चांगली ग्राहकाला सुविधा देण्याची किंवा योग्य माफक दरामध्ये वस्तू पुरविण्याची ही योजना केली गेली. हा एक महत्वाचा बदल त्यामध्ये झाला. आणि तिसरा जो बदल झाला, सगळ्यात महत्वाचा म्हणजे शेतकरी वर्गासाठी जो बदल झाला आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांचा माल. शेतकऱ्यांचा माल थेट कंपनीपर्यंत. बघा, शेतकऱ्यांचा माल, उत्पादित केलेला शेतकऱ्याने जो माल असेल, फळं असतील, फुलं असतील किंवा धान्य असेल, शेतकऱ्यांचा माल थेट कंपनीपर्यंत जाऊ लागला. कारण निर्यातीची साधनं वाढली, दळणवळणाची साधनं वाढली, नवीन तंत्रज्ञान पुढे आलं, बाजारपेठा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्या गेल्या बाजारपेठा. त्यामुळे शेतकऱ्याचा माल कोणाच्या मदतीशिवाय, दलालाच्या मदतीशिवाय, कोणाच्या सहकार्याशिवाय थेट कंपनीपर्यंत माल देता येऊ लागला. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा माणसाच्या या आर्थिक बदलांचा जो झालेला परिणाम आहे माणसावर. ते पहिला परिणाम झाला
कुशल अर्धकुशल तरुणांना रोजगाराची संधी मिळाली गेली. जी बेकारी होती ती बेकारी कमी झाली आणि प्रत्येकाला काम मिळालं गेलं. त्याचबरोबर छोटे दुकानदार सुद्धा स्पर्धा करू लागले, चांगल्या व्यवस्थेमध्ये माल पुरवठा करू लागले, सुविधा देऊ लागले. मोठ्या मोठ्या दुकानदारांच्या स्पर्धा करून, मॉल्सवाल्याच्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धा करून आपण पण त्यांच्या बरोबरनं पुढे येऊ शकतो हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. हा मोठा बदल झाला. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो माल आहे, जो दलालामार्फत जात होता, त्यामध्ये काही लोक कमिशन खात होते, परंतु दलालाच्या माध्यमातून न जाता, मध्यस्थीच्या माध्यमातून न जाता थेट कंपनीपर्यंत माल शेतकऱ्यांचा पोहोचत होता. कमी वेळामध्ये शेतकऱ्यांचा माल जाणं आणि कमी खर्चामध्ये माल तिथं पोहोचणं, शेतकऱ्याला अधिक नफा मिळणं, ही फार मोठी सुविधा निर्माण झाली. हा मोठा बदल, आर्थिक बदल माणसांच्या या जीवनावरती झाला गेला आणि म्हणून आर्थिक बदलांचा माणसावर झालेला परिणाम हाही मुद्दा या ठिकाणी आपण बघितला. या पाठामध्ये आतापर्यंत आपण जागतिकीकरणाचे बदल पाहिले, आर्थिक बदल पाहिला, भांडवल गुंतवणूक, व्यापार क्षेत्र, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय हे पाहिलं आणि त्याचबरोबर माणसांच्या मनावर, जीवनावरती जो बदल झाला गेला तो बदल आपण पाहिला. लक्षात ठेवा, हाताला काम मिळणं फार महत्वाचं आहे. म्हणून हाताला काम मिळणं, त्यासाठी अशा कंपन्यांच्या माध्यमातून, उद्योग व्यवसाय धंद्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळाली गेली. त्याचबरोबर छोटे, एक असं माझ्या लहानपणी असं इतिहासामध्ये असं वाचलं गेलं की जेव्हा इंग्रज भारतात आले, उद्योग व्यवसाय त्यांनी चालू केला, तेव्हा खेड्यातले छोटे धंदे बुडाले गेले. बारा बलुतेदारांचे जे काही छोटे धंदे होते ते बुडत चालले गेले. कारण इंग्रजांनी आपल्या माध्यमातून नवीन पक्का माल आपल्या इथे आणून द्यायचा आणि त्यामुळं आपले व्यवसाय बुडत चालले होते. असं माझ्या लहानपणी मी असं ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं. परंतु इथे मात्र या मोठ्या दुकानदाराच्या स्पर्धेला टस्सल देण्यासाठी, 2 पैसे आपल्याला प्राप्ती करून घेण्यासाठी, ग्राहकाचं आकर्षण करून घेण्यासाठी छोटे दुकानदार सुद्धा स्पर्धेत उतरले गेले, स्पर्धा वाढली गेली. आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आपण पाहिला आता की शेतकऱ्यांचा माल थेट कंपनीपर्यंत जाणं, दलालाच्या मार्फत नव्हे, नव्या तंत्रयुगाच्या, नव्या बाजारपेठाच्या माध्यमातून माल पोहोच करणं, ही चांगली सुविधा यातून प्राप्त झाली. उद्याच्या तासाला आपण